नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्याकडून धडाकेबाज कारवाई. कराडमध्ये एक पिस्टल हस्तगत. याबाबत अधिक माहिती अशी की श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी विधानसभा निवडणूक प्रक्रिया 2024च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते. मौजे तांबे तालुका कराडगावच्या हद्दीत एक इसम पिस्टल घेऊन संशयितरित्या फिरत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खास बातमीदारामार्फत प्राप्त झालेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सूचना देऊन सदर परिसरात पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. दिनांक 17/11/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकाने तांबे तालुका कराड परिसरात पेट्रोलिंग करीत फिरत असताना मिळालेल्या बातमीमधील वर्णनाप्रमाणे एक युवक तांबे गावातील कोयना नदीच्या पुलाजवळ थांबलेला दिसला. पथकास शंका आल्याने त्याला जागीच पकडून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण ₹75,200चा मुद्देमाल ताब्यात मिळून आल्याने सदर युवकाविरुद्ध कराड तालुका पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी व महाराष्ट्र पोलीस अधिनियम या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर 2022 पासून ते आजपर्यंत 98 देशी बनावटीची पिस्टल, 4 12 बोअर बंदूक, 2 रायफल, 225 जिवंत काडतुसे व 383 रिकाम्या पुंगळ्या, 4 मॅगझिन असे जप्त करण्यात आलेले आहेत. सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस हवालदार सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, मनोज जाधव, धीरज महाडिक, वैभव सावंत, चालक अमृत करपे तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी व पोलीस हवालदार समीर कदम यांनी सहभाग घेतला. या केलेल्या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा व श्री अतुल सबनीस पोलीस उपअधीक्षक गृह सातारा यांनी अभिनंदन